नमस्कार मंडळी, मी शौनक आणि स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये। 2 दिवस रिदम रिसॉर्टला धमाल केल्यानंतर आता वेळ आली होती ती परतीचा प्रवास सुरू करायची। रिदमविषयी जर तुम्हाला आणखीन माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन मी खालती मेन्शन केलेली आहे, तुम्ही आमचा व्लॉग पण बघू शकता। लोणावळा येथे थोडीफार शॉपिंग झाल्यानंतर आम्ही निघालो ते कुसगाव टोलच्या इथे आणि तिथूनच आम्ही पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे टच करणार होतो। मित्रांनो, कुसगाव एक्झिटला जर तुम्ही पहिल्यांदाच येणार असाल तर एका गोष्टीची काळजी नक्की घ्या की तुम्ही बरोबर एक्झिट घेत आहात। या ठिकाणी तुम्हाला पुण्याच्या दिशेने जायला एक एक्झिट आहे आणि मुंबईच्या दिशेने जायला एक एक्झिट आहे। जर तुम्ही चुकीच्या एक्झिटमध्ये घुसलात तर तुम्हाला जोपर्यंत त्या एक्सप्रेस वेला दुसरा कोणता एक्झिट मिळत नाही तोपर्यंत गाडी पुढे घेऊन जावी लागेल। फायनली तुम्ही बघू शकतात आमची रिटर्न जर्नी सुरू झालेली आहे अँड वी हॅव टच दी मुंबई पुणे, नाही आता आपण चालू मुंबईच्या दिशेने, म्हणजे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे। रिदमवरनं पूर्ण चेकआउट झालं। तिकडे जे काही आमचे एक्स्ट्रा जे पेमेंट करायचे होते तेवढे आम्ही पेमेंट्स केले, ऑल सेट। आणि आता सेफली आमची जर्नी सुरू करायची आहे आम्हाला या एक्सप्रेस वेवरनं, कारण पाऊस व्यवस्थित आहे आणि एक्सपेक्टेड आहे घाटात थोडासा वाढू शकतो तो। कॅन गो ट्रिकी ऑन द घाट। ट्रॅफिक असणार आहे नाहीये, हो थोडं पुढे घाट सोडल्यावर पुढे ट्रॅफिक लागतो। इट वाज अनएक्सपेक्टेड। काही वर्षापूर्वी ना एक्सप्रेस हायवे वीकेंडला पण बऱ्यापैकी रिकामा असायचा, म्हणजे जो काय ट्रॅफिक असेल तो इतर घाटात किंवा टोल नाक्यावरच आपल्याला दिसायचा। पण गेल्या काही वर्षात इंस्टाग्राम, यूट्यूब शॉर्ट्स ह्याच्यामुळे इतके डेस्टिनेशन्स एक्सप्लोअर झालेले आहेत की वीकेंड म्हटलं की पब्लिक लगेच बाहेर पडते आणि जो ट्रॅफिक आपल्याला लागतो ऑन द वे तो नकोसा होतो। म्हणून अशा वेळेला आम्ही वीकडेजच प्रेफर केलं बाहेर पडायला, कारण वीकडेजला एक्सप्रेस हायवेवरनं जी गाडी चालवण्यात मजा आहे ती मजा वीकेंड्सला येत नाही। तुम्हाला काय वाटतं खालती कमेंट करून नक्की सांगा। आता तुम्ही बघू शकता समोर थोडंसं धुकं पसरलेलं आहे, म्हणजे आता इथे ढग बऱ्यापैकी असे खालती घाटावर उतरलेले आहेत। हे जे दृश्य आहे ना हे प्रत्यक्षात बघण्यात मजा आहे, किंवा तुमच्याकडे एकदम हाय एंडचा कॅमेरा असेल तर तो कॅप्चर होऊ शकता। अदरवाईज नुसतंच व्हाईट होतं ते कॅमेऱ्यातनं, नॉर्मल कॅमेऱ्यातनं किंवा मोबाईलच्या कॅमेऱ्यातनं घेतलं तर मस्त मजा येणार गाडी घेऊन जायला। लास्ट इयर सुद्धा आम्ही बहुतेक याच वेळेला ट्रॅव्हल करत होतो, वर्षा 21 जुलैला वगैरे आम्ही स्नेह रिसॉर्टला गेलेलो आणि रिटर्न जाताना असाच मस्त पाऊस होता। मित्रांनो पाऊस आहे, गाडी सावकाश चालवायची। आता स्पीड कॅमेराज कितीचे आहेत मला माहित नाही, कारण माझं नेमकं रडार बॉट बंद आहे तर मी जरा स्पीड कमीच करतो त्याचा। आय डोंट नो फोटो काढले 7च्या खाली होतेस तू। एक्सप्रेस हायवे आणि जुना मुंबई पुणे हायवे हे दोन्हीही हायवेज फक्त थोड्याच वेळासाठी आजूबाजूला येतात, बट इतर वेळेला या दोघांचे हे रूट्स टोटली वेगळे आहेत। गाइस
हा खूप फेमस असा पावसाळ्यातील स्पॉट. याच्याच वरती आहे टायगर पॉईंट वगैरे, ड्यूक्स रिट्रीट. आणि आता खंडाळ्याचा पॅचवरून आपण जात आहोत. इथून थोड्याच वेळाने पुढे येणारे खंडाळ्याचा टनेल. खंडाळ्याचा बोगदा आणि अमृतांजनचा जो ब्रिज आहे ह्याच्यामध्ये जो पॅच आहे ना, इथे तुम्हाला व्यवस्थित उतार जाणवतो आणि गाडी जी आहे ती ऑटोमॅटिक स्पीड पकडते. अशा वेळेला जर आपण पहिल्याच गाडीवर नियंत्रण ठेवलं, स्पीडवर नियंत्रण ठेवलं, तर इथे होणारे दुर्घटना आपण आरामात वाचवू शकतो. कारण इथे इधर आपण दुर्घटना होताना बघतो किंवा झाल्यानंतर त्या गाडीची काय परिस्थिती आहे ती आपल्याला दिसतेच. अमृतांजनच्या खालती हा जो टर्निंग पॉईंट आहे, इथे तुमची गाडी कंट्रोल झालीच पाहिजे. कारण इथे जर गाडी कंट्रोल झाली नाही तर खूप मोठी दुर्घटना घडू शकते आणि अशा इथे दुर्घटना घडलेल्या आहेत. तर प्लीज याची काळजी घ्या. तसं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की खोपोली आणि मुंबई याचे 2 नवीन एक्झिट्स एक्सप्रेस हायवेवर आलेले आहेत. तरी पण मी एकदा सांगतो मित्रांनो की एका पॉईंटनंतर जेव्हा फलक तुम्हाला दिसायला लागतात, मुंबईवाले लेफ्टला, खोपोलीवाले राईटला, तर लगेच लेन्स चेंज करू नका. कारण हे जे डायव्हर्जन्स आहेत ते काही किलोमीटरनंतर पुढे आहेत. जेव्हा तुम्हाला एखादी लेन रिकामी असेल आणि तुम्हाला जिथे जायचं असेल त्याप्रमाणे इंडिकेटर देऊन लेन चेंज करा. घाई करू नका, आरामात जाता येईल. हे सांगण्याचं कारण आहे की कधीकधी आपण गप्पांच्या नादात किंवा आपण आपल्या तंद्रीत गाडी चालवत असतो, तर अशा वेळेला एकदम लास्ट मोमेंटला आपल्याला कळते की अरे आपल्याला राईट लेफ्ट काय कुठेतरी जायचं आहे आणि मग लेन चेंज करताना काही ना काहीतरी घटना घडतात. तर ही छोटीशी गोष्ट फक्त लक्षात ठेवा. तर मित्रांनो, हा जो दिसतोय समोरचा तो मिसिंग लिंक, आता ते डायव्हर्जन झाल्यापासून आपण मिसिंग लिंकच्या खालनं जातो. आणि तुला माहिती वर्ष मिसिंग लिंकवर जाणारी पहिली ती लोक असतात जे ते मिसिंग लिंकवर काम करतात. बाकीची लोक नंतर जातात, तुम्ही पहिले नसतात. पहिली ती लोक असतात जे स्टार्ट टू एंड मिसिंग लिंक पूर्ण कम्प्लीट करतात, त्याच्यावर टेस्टिंग करतात. ते पहिली लोक मिसिंग लिंकवरनं जाणारी. धुआधार पाऊस चालू आहे, धुआधार. हा काल हवा होता मित्रा. लगता है बादल भी रो रहे हैं कि छुट्टियां खत्म हो गई. आणि आज काय दिवसा माहिती वर्षा? वेलकम टू स्कूल. वेलकम टू स्कूल, वेलकम टू ऑफिस. अर्ध्या तासाच्या ब्रेक नंतर आपण निघालेलो आहोत पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने. म्हणजे आमचा ठाणा आहे डेस्टिनेशन. आणि आपण पोहोचलेलो आहोत खालापूरच्या टोलवर. फास्टॅगच्या लेन मधनं आपण जात आहोत. हे इथे जे मध्ये ओपन ठेवलेलं ना ते कधी कधी खूप रिस्की होतं. अशाला पटकन गाड्या हे केल्या जातात ना, आतमध्ये घुसवतात, पुढची लेन हलत नाही म्हणून मग तो खूप प्रॉब्लेम होतो. तर समोर दिसतोय तो छोटासा बोगदा येतोय, तो आहे मडापचा.
छोटावरती छोटासा वॉटरफॉल आहे आणि वॉटरफॉल म्हणजे ते पाणी जे डोंगरातल्या खालती येतं, पण तो असा वॉटरफॉलचा त्याला रूप येतो. हा छोटासा आहे आणि त्याच्यानंतर मग जो येतो तो भातांडचा, पुणे मुंबईच्या दिशेने असलेला शेवटचा. एक्सप्रेस हायवेवरनं मी एक गोष्ट कॉमन बघितलेली आहे, खास करून पावसाळ्यात. जिथे छोटे छोटे धबधबे आहेत किंवा तिथून दिसणारा व्ह्यू खूप छान आहे, अशा वेळेला लोक त्यांच्या गाड्या त्या इमर्जन्सी लेनमध्ये थांबवतात आणि तिकडे फोटोज काढत बसतात. कृपया करून असं करू नका. सिम्पल लॉजिक, ज्या पद्धतीने एक्सप्रेस हायवेवर गाड्या चालतात, ज्या पद्धतीने ओव्हरटेकिंग होतं, मोठा ॲक्सिडेंट होऊ शकतो. त्यामुळे असं अजिबात करू नका. तर आता फायनली आपण आलेलो आहोत भातांड टनेल, पुणे मुंबई साईडचा शेवटचा टनेल. तिथे पण जायच्या आधी त्यांनी स्पीडचे कॅमेराज लावलेले आहेत. काही ठिकाणी ते स्पीड कॅमेराज बरोबर टनेलच्या आधी पण त्यांनी लावलेले आहेत. काय मस्त दिसतंय ना, समोर हिरवेगार डोंगर, छोटे छोटे धबधबे त्याच्या आजूबाजूने फ्लो होत आहेत. त्या पाहते मस्तच वसूल आहे वसूल. आय डोंट नो कॅमेऱ्यात एवढं चांगलं कॅप्चर होत असेल, बट आत्ता बघण्याचाही मजा येते. वरती लाईट्स आणि त्याचं ते रिफ्लेक्शन खालती रोडवर पडलेलं आहे. चाबूक. हा बोर्ड सांगतो की एक्सप्रेस हायवे एंड्स, पण आम्ही म्हणतो त्याला की वेलकम बॅक टू स्कूल, वेलकम बॅक टू ऑफिस, रुटीन लाईफ स्टार्ट्स. अजून तुमची जळवण्यासाठी बघा, एक्सप्रेस हायवे एंड्स एट 500 मीटर, पिकनिक एंड्स अँड ट्रॅफिक स्टार्ट्स अँड रुटीन स्टार्ट्स. ही आमची नेहमीची मजा आहे. आम्ही इकडे आल्यावर नेहमी आचरवला आणि आपापसात एकमेकांना चिडवत असतो. नथिंग पर्सनल. तो फायनली आता आपण एंट्री घेत आहोत कळंबोळी इथे. तर इकडे एक्सप्रेस हायवे पूर्णपणे एंड होतो आणि आता आपण प्रॉपर सिटीच्या ट्रॅफिकमध्ये जातो. टोल्सच्या बाबतीत जी मला गोष्ट पर्सनली खटकते ती म्हणजे जेव्हा तुम्ही मुलुंड टोल नाका सोडून ऐरोलीत एंट्री करत आहात वाय ईस्टर्न एक्सप्रेस हायवे और वायसे वर्सा, तुम्हाला दोन्ही ठिकाणी टोल भरावा लागतो. येस, आम्हाला माहिती आहे की कळव्यावरनं आलं तर एकदम फ्री आहे, बट जर तुम्हाला मुलुंड ऐरोली ब्रिजवरनं जायचं आहे किंवा तुमचं जे काम आहे ते त्या भागातच आहे कुठेतरी, तर मग अशा वेळेला ते टोल्स भरणं जरा थोडं जीवावर येतं. बट दॅट्स ओके, इट्स पार्ट अँड पार्सल ऑफ द लाईफ. ह्याच्यावर ऑलरेडी बरेच डिस्कशन्स चालू आहेत, कोणता तरी एक टोल माफ करायचा, आणि दोन्ही बाजू आपापले पॉईंट ऑफ व्ह्यूज पुट फोर्थ करत आहेत आणि अजूनपर्यंत तरी ह्याच्यावर काही डिसिजन नाही आहे. तर ज्या लोकांना दोन्ही टोल्स भरायचे नसतील तर ते डायरेक्ट कळव्या करून ठाण्यात एंट्री घेऊ शकतात. तर आता आपण आपला फायनल लॅप सुरू करत आहोत. आपण ऑलमोस्ट घराजवळ पोहोचलेलो आहोत आणि काल ॲक्च्युली पावसाचा एक थेंब पण आम्हाला रस्त्यात ऑन द वे मिळाला नाही आणि आज तर सकाळपासून निघाल्यापासून धुवाधार पाऊस चालू आहे. आणि जो काय पाऊस आम्हाला लोणावळ्यापासून लागलेला आहे तो कंटिन्युअस चालूच आहे. काही ठिकाणी एकदम ड्रिझल होती, बट ओव्हरऑल पाऊस जोरदार आहे. जर्नी सुरू केली तिथेच पुन्हा पावसाळ्यात, पण इथे पण मस्त असा हिरवळ एकदम, म्हणजे आपलं पण जागा कुठल्याही डेस्टिनेशन पेक्षा कमी नाही आहे ना वर्षा. तर मित्रांनो, आम्ही आमचा हा व्हिडिओ इथेच थांबवतो. जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आमचे पुढे येणारे व्हिडिओज असेच बघत राहा. पुन्हा एकदा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.
आहे